लाडकी बहीण योजनेचा हा जो हप्ता राहिलेला एक हप्ता, तो हप्ता मिळण्याकरिता जो मार्ग आहे, तो उद्यापासून मोकळा होऊन जाणार लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, तुम्ही सर्वदूर बातम्या ऐकत असाल, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ सुद्धा पाहत असाल, 3,000 ची अपेक्षा ठेवत असाल, 4,500 ची अपेक्षा ठेवत असाल, 5,000 ची अपेक्षा ठेवत असाल, कुठलीही काही अपेक्षा ठेवू नका. आपण खूप दिवसापासून म्हणजे जेव्हापासून योजना चालू झालेली आहे, तेव्हापासून रोजच त्या लाभार्थी असो, की आमच्यासारखी माहिती देणारे असो, सोशल मीडियामध्ये असो, कुणी असो, रोज काही ना काही नवनवीन माहिती देत असते. पण आपल्या या चालू असलेल्या योजनेच्या माध्यमातून, अनुभवातून आपल्याला मिळत असलेले लाभ याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एकदम क्लिअर कट कळते, की या अगोदरचा जो महिना आहे नोव्हेंबरचा, त्याच्या महिन्याच्या अनुदानाच्या वितरणाकरिताचा शासन निर्णय निघालेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ही बाब खूप मोठी आहे. हिच्यावर लक्ष द्या सर्वात जास्त. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे तो जो शासन निर्णय होता, त्या शासन निर्णयामधलं जे अनुदानाची जी रक्कम होती ती कमी होती, तोकडी होती. याचाच अर्थ सध्या तरी तुम्हाला 4,000, 3,500, 3,000, 5,000 अशी रक्कम, असं अनुदान, असा हप्ता मिळणार नाही, मिळणार नाही आणि मिळणार नाही. सर्वात अगोदर तुम्हाला एका महिन्याचाच हप्ता मिळणार आहे ₹1,500 आणि त्याच्यानंतर नवीन वर्षामध्ये वेळप्रसंगी आचारसंहिता, निवडणुका, सण या साऱ्या गोष्टी पाहता त्यांना जर मतदान घ्यायचं असलं तुमचं, तर तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ते 2 हप्त्याचे वितरण ₹3,000 असं करू शकतात. परंतु सध्या तरी 4,000, 4,500, 5,000 असं काही करणार नाहीये. आणि महत्त्वाचा विषय, जेव्हा कधी माहिती देत असतो, व्हिडिओ देत असतो, तुम्हाला फिक्स डेट हवी असते. परंतु फिक्स डेट देणे आजच्या दिवशी, रविवारच्या दिवशी तरी शक्य नाहीये. वेळ प्रसंगी भलेही तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत एखादी फिक्स डेट देण्याचा अपडेट मिळाल्यानंतर मी नक्कीच प्रयत्न करेल लाडक्या भगिनींनो. परंतु सद्य स्थितीमध्ये तुर्तास एवढीच महत्त्वाची माहिती आहे, की तुम्हाला एका महिन्याचे हप्ता, एका महिन्याचे अनुदान अगोदर मिळणार, त्यानंतरच पुढचं अनुदान मिळणार आणि एका महिन्याचं जे अनुदान आहे, या येत्या 2-4 दिवसामध्ये उद्यापासून तुमचा मार्ग जवळपास क्लिअरच होऊन जाईल आणि उद्यापासून क्लिअर झाल्याच्या नंतर 2-3 दिवसाच्या दरम्यानच तुमच्या खात्यावर तुमच्या हप्त्याच्या अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू होऊन जाईल आणि तुमचं जे अनुदान आहे तुमच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुद्धा सुरुवात होऊन जाईल. परंतु फिक्स डेटची, हे बघा, फिक्स डेट कोणत्याही विषयी सांगत असताना, विचारत असताना आम्हाला नेहमीच विचारत असतात लाभार्थी. परंतु तुम्ही सुद्धा समजू शकता, की फिक्स डेट सांगितल्याच्या नंतरही राज्यकर्त्यांकडून सुद्धा ती डेट पाळल्या जात नाही. तर आम्ही काय देणार आहे? एक आमच्या हाती आहे का काय? आम्ही त्यांच्याकडूनच मिळालेल्या अपडेटनुसार, माहितीनुसार तीच अपडेट, गोड बातमी किंवा दिलासादायक ज्याला आवश्यक असते तुमच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, जी खात्रीशीर माहिती घेतल्याच्या नंतरच. परंतु राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनीच जर ही मागे पुढे केली, त्यांच्याकडूनच जर काही कारणास्तव वेळ लागला, तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. परंतु ती अपडेट आली, तशी अपडेट आली तरी सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. फिक्स डेट आली तरी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या लाभ घेत असलेल्या अनुभवातून हे लक्षात घेऊ शकता, की लाडक्या बहीण योजनेच्या सर्वच पात्र लाडक्या बहिणींना, लाभार्थ्यांना 4,500 किंवा ₹5,000 सद्य परिस्थितीमध्ये येत्या 2-4 दिवसामध्ये तरी कुठल्याच कंडिशनमध्ये मिळणे शक्य नाही, मिळणारही नाहीत. फक्त आणि फक्त ₹1,500 एक वेळ तुम्हाला मिळतील. भलेही त्याच्या अंतरानं, त्याच्यानंतर 8 दिवसात किंवा 15 दिवसाच्या आत ₹3,000 परत तुम्हाला मिळू शकतात. तसं नियोजन जर शासनाकडून शक्य झालं, तसा शासन निर्णय काढून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य आहे. कारण की सद्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे, दिव्यांगांचे, निराधारांचे सर्वांचेच अनुदान बाकी आहे. सर्वच निधी देणे बाकी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचा निधी दर महिन्याला कोणत्या परिस्थितीमध्ये, कशा परिस्थितीमध्ये जमवून, जुगाड करून, इकून-तिकून त्यांच्यापर्यंत, लाभार्थी बहिणीपर्यंत पोहोचवण्यात येत आहे, देण्यात येत आहे. आपण सर्व उघड्या डोळ्याने बघत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कुठल्याही संभ्रमात राहू नये. आता महत्त्वाचा राहिला विषय सोबतच के-वाय-सीचा. हा, के-वाय-सी करून घ्या. ज्या लाडक्या बहिणींची राहिलेली असेल त्या सर्व लाडक्या बहिणींनी. परंतु सोबतच एक आशेचं किरण अजून आहे, कारण की योजना बंद तर करणार नाहीतच सध्या तरी काही दिवस असं वाटते. आणि ज्या लाडक्या बहिणी के-वाय-सी पासून वंचित राहिलेल्या आहेत, त्यांना सुद्धा तसं वंचित ठेवणार नाही. भलेही नव्या लाडक्या बहिणींना 12 महिने झाले नवीन अर्ज करण्याकरताची कुठलीही सुविधा त्यांनी दिलेली नाहीये. तरी सुद्धा ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज झालेले आहेत आणि त्यांना लाभ सुरू आहेत, ते के-वाय-सी पासून वंचित राहणार नाही. याकरिता येत्या 1-2 दिवसामध्ये नक्कीच अजून एक वाढलेली दिनांक, डेट मिळायला हवी आणि ती मिळेल अशी खात्रीशीर माहिती सुद्धा आहे. तर लाडक्या भगिनींनो, तुमचा संभ्रम थोडासा दूर व्हावा, तुमची नाराजी दूर व्हावी, तुम्हाला थोडासा धीर मिळावा, याकरिता हा व्हिडिओ, ही माहिती तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आशा करतो तुम्हाला या माहितीचा नक्कीच थोडासा धीर, दिलासा आणि उपयोग होईल. तर लाडक्या भगिनींनो, तुमच्या येत्या हप्त्या संदर्भातली, या हप्त्या संदर्भातली आणि जानेवारीच्या हप्त्या संदर्भातली सुद्धा गोड बातमी लवकरच घेऊन येईल एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.